चवळीची भाजी करण्यासाठी आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे। त्या भांड्यामध्ये थोडं तेल टाकून एक साधारण मध्यम आकाराचा कांदा चिरून घ्यायचा आहे आणि तो त्या तेलात टाकायचा आहे। तो छान परतून घ्यायचा आहे। थोडा गोल्डन ब्राउन झाला की त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। कढीपत्त्याची पाने मी इथं कांद्यासोबत घालत आहे की जेणेकरून तो एक हळूहळू त्याचा सुगंध कांद्यामध्ये पसरला जातो व भाजीला छान लागतो। इथे मी घरचं लाल तिखट वापरत आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार लाल तिखट वापरू शकता। हे कांदा लसूण चटणी आहे। 1 चमच हळद घातलेली आहे। हे छान थोडंसं परतलं की त्याच्यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। तोही मध्यम आकाराचा होता। तर कांद्यासोबत टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे। थोडं मिश्रण असं ड्राय वाटलं कारण मी इथं ऑइलचा वापर कमी करत आहे, त्यामुळे मिश्रण असं ड्राय दिसतं। तर ह्याच्यामध्ये एक 2-4 चमच पाणी घालून तुम्ही असं एकजीव करून घेऊ शकता। इथं बघू शकता तुम्ही आता छान एकजीव झालेला आहे। अगदीच तेल खूप पाहिजे असं नाही, कारण सध्या तेलाचं प्रमाण लोक कमी करत आहेत, त्यामुळे तेल आपण इथं कमीच वापरत आहोत। त्याबरोबर उकडलेली चवळी मी ह्याच्यामध्ये घालत आहे। ती छान एकजीव मिक्स करून घ्यायची आहे। चवळी उकडून कशी घ्यायची याची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही बघू शकता। त्याप्रमाणे अगदी 10-15 मिनटामध्ये ती चवळी उकडून होते। तर ती चवळी उकडून घ्यायची। त्याचबरोबर आपल्याला हवा तेवढा रस तुम्ही त्याच्यात ठेवू शकता। मी इथं थोडा मध्यमच ठेवलेला आहे, कारण चपातीसोबत आणि भातासोबत ही भाजी आपण खाऊ शकतो, त्यामुळे रस आपल्याला पाहिजे तेवढा आपण ठेवू शकतो। ह्याच्यामध्ये कुठलंही वाटण लावायची गरज नाही। ही झटपट होणारी भाजी आहे। अगदी 5 मिनिट लागतात फोडणीसाठी आणि चवळी शिजवण्यासाठी 15 मिनिट, म्हणजे 20-25 मिनिटात आपली भाजी पटकन तयार होते। चवळी भिजत घालायची गरज नाही। त्याचबरोबर ह्याच्यात चवीनुसार मीठ आणि वरून कोथिंबीर घालून 1-2 वाफा काढून घ्यायचं, म्हणजे झाकण ठेवून अगदी 5 मिनिट ठेवायचं की भाजी आपली खाण्यासाठी तयार होते। मी इतका असा रस ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता पळीवाडी। आता त्यावर झाकण ठेवून 1 वाफ आणून द्यायची की आपली भाजी तयार आहे।